एकत्र बांधून ठेवण्यासाठी किंवा ही जी गुंतागुंत आहे ती वेगळी करण्यासाठी आपल्याला मदत होते. माफ करा, हा थोडासा चॅप्टर मोठा आहे, तरी पण माझा पहिले तुम्हाला खूप काही देण्याचा प्रयत्न करते. पण मला तुमचे चेहरे बघून असं वाटायला लागलंय क्वेश्चन मार्क दिसायला लागले, म्हणून थोडंसं त्यामुळं याच्यामध्ये माझी संकल्पना हा एक आशयाचा प्रकार आहे. याच्यामध्ये आमच्यातून घटना प्रसंग बाजूला करून जो नेमका अर्थ मला सांगायचा आहे तो नेमका अर्थ तिथे सांगितला जातो, क्लिअर केला जातो. त्याला आपल्याला संकल्पना असं त्याला टायटल देता येते. आता याच्यामध्ये बेसिकली मते आणखी एक 2-3 शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते ही जी संकल्पना आहे, नेमकं संकल्पना म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितले. याच्यामध्ये बघा, समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संकल्पना. ते आता मी तुम्हाला बोलले, समान गुणधर्म एकत्र घेतले ते एक प्रकारची संकल्पना तयार होते. नंतर संकल्पना निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये मध्ये समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संकल्पना होय. संकल्पना निर्माण होण्याच्या या प्रक्रियेमध्ये वस्तू, घटना अथवा व्यक्ती कुठलाही क्षेत्र असू शकतो. आता यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर भीतीच्या संकल्पनेमध्ये आपल्याला कुठली उदाहरणं देता येईल? भीतीच्या संकल्पनेमध्ये एक पहिला येतो काळोख, अंधार. भीतीच्या संकल्पनेमध्ये पोलीस, राक्षस, भूकंप अशा राज्यात काही संकल्पना आहेत. भीती ही झाली मेन संकल्पना आणि त्याच्या या संकल्पनेमध्ये विविध प्रकारची जी काही उदाहरणं आपल्याला देत आहेत. ठीक आहे. तर तसंच मी या नावाच्या शास्त्रज्ञांना आणखी एक सांगितलं. याच्यामध्ये वर्गीकरण म्हणजे संकल्पना. हे सांगितलं पृथक्करण, वर्गीकरण, विश्लेषण म्हणजे संकल्पना. मग त्या याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारचं सांगितलं. बाकीचे सांगितलेलं होतं समान गुणधर्म एकत्र आणि खाली सांगितलं वर्गीकरण म्हणजे संकल्पना. आता याच्यामध्ये आणखी काही थोडंसं याच्यामध्ये आणखी एक थोडंसं वेगळं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये साबणामध्ये सुद्धा विविध प्रकारची वर्गीकरण येतात. त्याच्यामध्ये द्रवरूप साबण येतं, जेल येतं किंवा वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँड येतात. अशा प्रकारची जी काय आहे वर्गीकरण त्याला सुद्धा आपल्याला संकल्पना असं म्हणतात. आता आपण जाऊया, संकल्पना झाली, संकल्पनेचा अर्थ झाला, पण मेन जो टॉपिक आहे ही सगळी पार्श्वभूमी होती त्याची. मेन आपला टॉपिक आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान म्हणजे नेमकं काय आहे आणि हे कसं असतं हे आपण बोलू. याच्यासाठी एक मस्त उदाहरण दिलं तुम्हाला आणि त्यातून तुम्हाला समजेल की नेमकं संकल्पना प्राप्ती प्रतिमान म्हणजे काय. मी काय करते, फळ्यावर काही शब्द लिहिते. फळ्यावर काही विविध प्रकारचे मी शब्द लिहिते आणि त्यातून तुम्ही मला सांगायचं की ते कशासाठी लिहिलेले किंवा त्यामध्ये साम्य काय आहे. एका बाजूला असणार आहे होकारार्थी आणि एका बाजूला असणार आहे ज्ञाकारी. किंवा मी त्या पद्धतीसमोर होय आणि नाही असंही लिहिलं तरी बोलायचं. त्याच्यामुळे एक उदाहरण आहे.
आपल्याला चर्चा करू. आता यामध्ये काय करतो, होय होय जे शब्द आहे, होय होय ज्याच्या समोर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही साम्य आहे का? आहे का? काय साम्य आहे सांगा, विचार करा. आणि याच्यामध्ये काय साम्य आहे ते मला तर यामध्ये तुमच्यासाठी ठीक आहे, हरकत नाही. तर नाही या शब्दामध्ये काय साम्य आहे? नाही या शब्दांमध्ये काय साम्य आहे? गड, नदी, किनारा नाही, सगळं नाही. सगळे पाण्याची संबंधित शब्द आहेत. काहीच साम्य नाही. आणि उभार काय आहे का? ठीक आहे. मॅडम तसं म्हणतो तर किनारा आणि कुठल्या तरी एखादा अनुसरून एक असं कसं म्हणतात नाही तुम्ही शब्दाकडे म्हणले मॅडम, अर्थाकडे नाही. शब्द वेगळ्यानंतर काय काही बाकी ठीक आहे. दिसण्यामध्ये काहीही साम्य नाही. तर यामध्ये दिसण्यामध्ये काही साम्य नाही. तर यावरून मला तुम्हाला अनुस्वार ही संकल्पना प्राप्त करून द्यायची. ठीक आहे. होय 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 जे शब्द आहे यामध्ये मला तुम्हाला अनुस्वार ही संकल्पना